स्वदेशी बँकेचा मुलगा, माझाच मुलगा, काल तरी त्याने हेच केले का? ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा जर ते असेल तर त्यांच्याच घरात त्यांच्या सौभाग्यवती सिनेटला शिवाजी विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट सुद्धा नसताना सिनेटला सदस्य सुद्धा त्यांच्याच घरात. अरे येईल ते पद तुमच्याच घरात, बाकीच्या काही तुमची भांडी घासायची. मी सध्या तत्कालीन काळात लेमनरावजी निकम सर, सन्मान्य PS अनादेसाई दादा गुरुजी अशा सगळ्या दिग्गजांचं मी मनापासून आभार मानतो की मला त्यांनी बाहेर काढलं नाही तर मला सुद्धा चिठ्ठीवरच थांबावं लागलं असतं मित्रांनो. आणि या माणसानं स्वतःच्या पलीकडे दुसरं विश्वच बघत नाही, परत आता निघालाय कशासाठी तर आमदारकी लढायसाठी. मी आपल्या सर्वांना सांगतो मित्रांनो, या कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातलं एक एक काम घ्यायचं, त्या प्रत्येक कामात मी काय केलं आणि त्यांनी काय केलं. सोनवडे शिवणा घाट, अरे 10 वर्ष तुमच्यामुळे रखडला. फाईल मी ओपन केली 5 वर्षांमध्ये. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या फंड्स लावले, परवानगी घेतले, शेवटच्या टप्प्यात आलो. पण दुर्दैवानं त्यावेळेला चढ ग्रेड बसत नाही म्हणून अधिकारी तयार होत नव्हते. ते सगळं आता काढलं, परत काल उद्घाटन केलं. आणि उद्घाटन नाही तर सगळ्या परमिशन घेतल्या, एन्व्हायरमेंट क्लिअर झाला, LPWच्या परवानगीला फाईल चालू झाली आणि बघता बघता सोनवडे शिवराव घाट चालू केली. शक्तीपीठ मार्ग आपण सुरू करायला गेलो. शक्तीपीठ मार्ग सुरू करण्यामध्ये दुसरा कुठलाच स्वार्थ नव्हता. माझ्या मतदारसंघामध्ये अनेक अशा विकासाच्या कल्पना आल्या पाहिजे, तुला पण काम सुरू करायला. शक्तीपीठ करायला गेलो एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला आमचे सगळे शेतकरी, मग ते आकुर्ड्यातले असतील, शेनगावातले असतील, मसल्यातले असतील, गारगोटीतले असतील, मडिलग्यातले असतील, कारिवड्यापर्यंतचे सगळे शेतकरी मला म्हणते की बाबा ठीक आहे, पण आमच्या जमिनी जात आहेत, शेवटी प्रकल्प करायचे आहेत, पण त्या प्रकल्प करत असताना आमच्या माणसांचं नुकसान होऊन चालणार नाही हे लक्षात घेऊन तात्काळ मुख्यमंत्र्यांना सांगितलं. शक्तीपीठ रद्द झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या विषयाची संपला. विषय संपला तरी ह्याचं हे बंद झालं, कारण याला मुद्दे पाहिजे होते. शक्तीपीठ संपला. मेघोलीचं धरण फुटलं. तत्कालीन काळात मेघोली ज्या पद्धतीने फुटलं ती घटना अत्यंत दुर्दैवी होती, परंतु दुर्दैवी घटनेपेक्षा सुद्धा या माणसाची वृत्ती अतिशय दुर्दैवी होती. इथे येऊन मेघोलीच्या लोकांचे अश्रू पुसायचे सोडले आणि गारगोटीच्या क्रांतीवीर चौकामध्ये येऊन आक्रोश मोर्चा करायला. ती वेळ आक्रोश मोर्चा करायची नव्हती, लोकांना आधार द्यायचे होते, पण त्यात सुद्धा